इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या आहेत। यामुळे बुधवारी सातारा शहर आणि जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। मात्र जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे स्पष्ट आवाहन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे। सोशल मीडियावरून इंधनाविषयी चुकीची माहिती पसरवली जात असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक अनावश्यकपणे इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत। पुरवठा साखळीमध्ये डिझेल किंवा पेट्रोलची कोणतीही कमतरता नाही। सर्व कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना त्यांच्या मागणीनुसार नियमित पुरवठा केला जात आहे असे त्यांनी नमूद केले आहे। काही विशिष्ट पेट्रोल पंपांवर इंधनाची टंचाई भासत असल्यास ती संबंधित पंप चालकांची देयके प्रलंबित असल्यामुळे असू शकते। त्याचा सार्वजनिक पुरवठ्याशी संबंध नाही। कंपन्यांकडून होणारा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी म्हणाले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये जी आता सध्या चर्चा अशी सुरू आहे की पेट्रोल संपणार अशा पद्धतीने, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। नेमकी काय परिस्थिती आहे? नमस्कार। इराण आणि इस्रायलचं जे सध्या युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई असेल किंवा पेट्रोलियम पदार्थांच्या टंचाईच्या अनुषंगाने समाज माध्यमांमधून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज सातारा शहरामध्ये किंवा सातारा जिल्ह्यातील विविध भागामध्ये पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं दिसते। परंतु समाज माध्यमामधून जी चर्चा सुरू आहे की डिझेल किंवा पेट्रोलची टंचाई होणार आहे आणि त्यामुळे लोकांना भीतीपोटी लोक अनावश्यकपणे खरेदी करत आहेत। मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की पुरवठा साखळीमध्ये डिझेल किंवा पेट्रोलची कोणतीही टंचाई नाही आहे। सर्व कंपन्यांकडून पेट्रोल पंप चालकांनी मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यात येत आहे। काही पेट्रोल पंप चालकांची देयकं कदाचित प्रलंबित असल्यामुळे त्यांना पुरवठा करण्यामध्ये काही अडचणी असू शकतात, परंतु कंपनीकडून पुरवठा करण्यामध्ये काहीही अडचण नाही। त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणत्याही टंचाईविषयीच्या अफवावर किंवा बातमीवर आपण विश्वास ठेवू नये। अनावश्यकपणे आपण पेट्रोल पंपावर खरेदी करून आपल्या घरी साठा करून ठेवू नये। लागेल त्याप्रमाणे लागेल त्यावेळेस आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल मिळणार आहे, उपलब्ध होणार आहे। त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आणि अनावश्यकपणे खरेदी करण्याचं काही कारण नाही। एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।